काय झालं तुझं बापाला चमचे फोन करत नाही बापून आई तुम्हाला सांगते काय होईल काय नाही मी नाही घरी गेल्यावर माहित आहे लागलाय नाटक करायला तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा माझ्या पद्धतीने मी बघते मला तुमच्या घरलाच यायचं काय करायचं ते करा जावा कुठं तुम्हाला जायची जावा मला कुठं जायची माझी तुमची ते झाले नाटक उठले की तुमची कामं उठले की तुमची गुरं उठले की तुमचा परपंच नरड्याला आला आमच्या आता मला एक शब्द बोलायचं नाही तुम्ही जावा तुम्हाला वाटारी का माहित्या अजिबात त्या बिजीत पण मला बघायचं नाही बघते माझं पोट भरतंय का नाही कष्ट करून खाईन पण तुमच्या खिलाडीला तोंड दाखवा येणार नाही आता वैताग आणून सोडला तुम्ही मला तुम्हाला काय वाटतं मला जगणं होणार नाही वे जगूनच जाऊती तुम्हाला कसं असतंय कसं नसतंय ती चाललंय काय घरला तुला यायचं आहे का नाही गुढीत सांग मला एकदाच यायचं नसलं तर निवांत इतर राह तुला नेत पण नाही आणि चल पण म्हणत नाही काय तो बंड माजवलाय सारखं मला पैसे द्या एवढ्या पैशात भागत नाही मला ही घे जाय ती घे अगं पाक कंगाल केलं तरी तुला कसं कळलं ना हा हे कुणाचं घर आहे इथं माझं घर आहे म्हणून येऊन बसली तुझ्या कधी बाण येऊन इथं घर बांधलं होतं बसती म्हणलं कुणाचं घर असं पण काय लोक आहे दारात बसायचं हा ती घराचा घर मालक आल्यावर काय म्हणल काय म्हणायचं ती काय काय म्हणते काय नाही काय म्हणत नाही ती म्हणजे जाऊन बसती हो पण येड्यावर काय तो लावलंय काय केलं ब घरला जायचंय का नाही नाही मला यायचं का नाही यायचं कुठं चांगलं बसायचं अगं चांगलं बोलू दे वाईट बोलू दे पण घरी लेकर आहे ती काळजी करते ती काही तुला कळतं का नाही माणसं फुसं आहेत की जरा माणसात बोलायचं असतं आपुलकी असावं प्रेम असावं जिबीवर जरा गोडवा असावा नीट बोलावा माणसाला तुला तीनदा सांगितलेलं कळतंय का नाही तीनदा नाही काय तुम्हाला वाटत घरी लेकर आहे ती लेकर फोन करायला लागली ती 12 वाटा आणि 13 वाटा मला सांगू नको तू गपचेप घरला चल मला माझ्या मनात पण मालक नाही तू येत नाही मी तुझा बा येईल तू काय करते हा असं म्हणले की तुम्ही तुम्हाला जरा बोलले की तुम्ही काय करताय टकुरीवरच बसताय माझ्या चांगलं कोण तुझ्या टकुऱ्यावर बसलं नाही तुला मी म्हणलं होतं जायचंय आपल्याला गोव्याला नको म्हणली मला जायचंय बाळू मामाला नेलं का नाही हा अगं सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण केल्या तर तुझी फरमाईश वाढतीच कशी कशाची फरमाईश कशाची आता सकाळी पन्हाळगडाला नेलं तुला न्यायचंय नेमकं कुठं कुठं फिरायचं जायचंय तुला काय प्रपंच देवाने दिलाय घर दार जमीन काय आहे का नाही गुरंढोर काय घर सोडले की नुसतं फिरतच बसायचंय दुसरा काय तुला व्यवसाय नाही काम नाही धंदा नाही हा बोलू नका म्हणजे मला ती काय सांगू नको घरला जायला लेकर फोन करायला लागली कुचक बोलताय पैसे कोण कुचकं बोललं ह्यांना सारखा नाश्ता पाहिजे कुणी सांगायचा नाश्ता सारखा हिला ही पाहिजे ती पाहिजे तिची लय झाली बडकी मग आता सकाळी तू त्या कट्यावरून उडी हाणायला लागलीस पैसे द्या म्हणली मग दिलं का नाही होतं तेवढं मग पैसे सगळं तो घे ऐकून घे पैसे सगळं तो घेतले तुला अजून काय द्यायचं काय आता इथं साल धरून लागभर उचलून देऊ का तुला करायची मग तुला देवाला आणलंय का इथं पैसे खर्च आणलंय तुला कशाला आज तोंड उचलून बोलते जरा कळाय पाहिजे घे तुला ओएन टॉय करू नको गपचेप चलन गाडी बस लेकर फोन करायला लागली ती मी नाही बसत जावा तिकडं मी बसत नाही म्हणजे नाही तू काय तुझा बाप येईल आई येईल कोल्हापूर मध्ये आहे आपण बापाकडे जाऊ नका नीट मराठी भाषेत सांगते बापाक नाही किंवा गाव नाही तीनदा मला बॉट करू नको लेकर घरी वाट बघते ती चल म्हणलं लेकर जाणं घर जाणं तुम्ही जाणं कुणाची तुझी मग कसं बोलताय तुम्ही मला काय म्हणलं मागाशी तुला सारखा खर्च करायला मी रिकामा आहे का आता खिशात होतं तिथे म्हणली कट्यावरून उडी टाकते द्या पैसे सगळं पैसे दिलं अरे काय करणं येताना काय पैसे झाड फिड हलवून बंडल पिंडल घेऊन लगेच गरज नव्हतं ना मग एवढं पैसे वाटतंय तर पण तुम्ही घरी ती किती असते 1000 2000 खर्च असते घरी आहे की ठीक आहे की इथे आल्यावर पण आता पैसे संपले तू मागतील ते कुठनं द्यावं तुला मग काय तुझ्या अपेक्षा कमी ठेवते ना आपल्या खिशात कशाच्या अपेक्षा पद्धतीने अपेक्षा पाणी सुद्धा खडूळ पाजलं नाही ना अपेक्षा म्हणताय का आता चहाच्या खडूळ पाण्यापेक्षा 4 पटीने पिली स्वच्छ पाणी निर्मळ नुसते बिसलेल्या बाटल्या पैसे गेलं 1000 रुपये बारक्या पोरागत बोलू नका काय बारक्या पोरागत तुला पहिल्यापासून सगळ्यालाच माहित आहे घर सोडलं म्हणलं पान कुबडी सारखं मला ताण लागली पाणी आणि त्या बाटली किती पाणी येते तुझ्या 2 बाटल येते का घरनं जे एखाद्यानं गॅसचं डबडं गाडीला बांधलं असतं घेतलं असतं एवढं पैसे घालू असतं डोकं दिलंय का नाही काय देवानं
माझा बाप असता तर मुलगाच मला घेऊन दिला असतं. काय 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 माहित आहे तुझ्या बापाने कशी तुला वळण लावलं कसं सांभाळलं मलाच काय का? कळलं माझ्या बापानं काय केलं तुम्हाला हा? आता? जायचं तिथं काय दिसत मला हे खायला पाहिजे अयो तू काय पाणी बारकी घ्या. पुरगी आहे का मला खायला मँगो पाहिजे? घ्या फ्रुटी घ्या उसाचा रस प्यायचा आर काय तू कराय काय लागली तुम्ही आज लागलाय आपल्या बिघडलाय. लेकरांचं वय आलं खेळून खायचं तुम्ही आणि लावा तुला मग लागली काय तुमची आता? जीभ नाकाला. मला एवढं तुम्ही सगळं घेऊन दिलं. लावा तुमच्या नाकाला जीभ. तुझ्या बाला लावली ती आईन लावली ती का तुला मग लावली कशाला होती? लय बोलताय जीभ उचलून खाऊन सांगताय? तुला अजून खोटं कशी बोलती गं तू? कधी खाल्लं कवा चारलं काय आता तुमच्यापाशी झिंग पुरावा का आहे? आणसुली? अजिबात तसलं नाटक घरात नाही ते इथं. तुमचं गाव नाही, मला घर वाट नाही. दाखवायला तुमचं गाव नाही, घर नाही. तुमचा एरिया नाही इथं. डांगडिंग करायची काय नाही तुझ्या इथं. माझा एरिया आहे काय कुणाचं डांगडिंग बाचा करायला असं ना तुमच्या तर बाचा नाही ना, मग डांगडिंग करायची नाही इथं. गचुरीला धरीन नेन अशी ज्यादा मस्ती करू नको पटकर नवरत तिकडे गाडी आहे. कधी तुमच्यापाशी कौतुक आणि गोड कौतिक कवा असतंय का? हा काय सुद्धा कौतिक नसते. सारखं तुम्हाला भांडणाच्या दुसरं यादी. ही झालं आणि ती झालं, ही झालं आणि ती झालं. दुसरं काय येतं? एवढंच येतं. तिथनं नुसतं गोड बुडून आणलं. ती करायची ती अगं केलं. तुला जंगलात हा. सोडायचं होतं पण जंगलात. बाप लागलं घरनं फोन करायला नाही तिथं का नाही फारीच्या कुठं तर फेकून दिली असती गेलो असतो घरला फेकून द्यायला काय मी कागद आहे का? फेकून दिली असती. हा? हा? एका कड्यावर दिली असती ढकलून म्हणजे बसली असती हातपाय मोडून तिथं कशाला बघतोय तुझ्याकडे तर? गेलो असतो सुखानं जावा की मग आता. कुणी अडवलं तुम्हाला? आता जावा. हाला आहेत ना. कुणी येताना अडवलं? तुला पहिल्यांदा सांगितलं होतं गाडी तू माझ्या येऊ नको माझ्या संग दुसरं मी होतं का नाही येणार नाही आता. हा? मी येत- जाऊ दे मी तिसरी घेऊन जाणार आहे. तिसरी नाही, पाचवी न्या. कुणी तुम्हाला अडवलंय? न्या जावा. बस येतं ही पत्रवाळ्या खरकटी बाटल्या पिटल्या भंगार गोळा करत बस येतं घाल फात कर भंगार गोळा तुम्ही नीट बोला की बा. तुम्ही आडवं का बोलताय? गाडी यायचं का नाही एकच सांग नाही इथं भंगार गोळा करत बस सांगू नीट जरा नको चांगलं बोला तोंडानं. तो अंगानं देवानं चांगलं एवढं मोठं बोला चांगलं तोंड दिलं या. कुठे बसली हा? कुठे राहिली काय देवानं फिरायला दिलं आलाय त्यानं दिलं म्हणताय, का नाही? फिरायला आल्यावर माणसं काय करते? काय करते ती कचरा गोळा करते ती कचरा गोळा करते ती काय? तुझ्यासारखी वाढ बोलून नुसतं तुम्ही वाईट माणूस आहे. काय सुद्धा चांगलं आता कळलं का आधी हा. कळलं नाही 15 वर्ष तुला लगीन झालं तेव्हा कळलं नाही काय होतं की काय करायचं वय? एकदा गळ्यात पडलेला पडलाच घे आयुष्यभराचा. आता काय करायचं? आता चालायचं पहिलं रस्ता करायचा गाडी तिथे लावली जाऊन गपचूप गाडी मी येत नसते. आई इथं धरा ऐकत. मग त्या घरात कोंडीन तुला आणि जाईन निघून बाहेर कुलप लावून हा? उगाच मजा करू कशाची नका. मजा? मी आता तुम्हाला काय एवढी केलं? दगड उचलीन आणि डोक्यात घालीन. काय डोक्यात घालताय? हा. बाप माझा जिथं सोडायचं नाही तुम्हाला माहित आहे का? बाप काय करत नसतो तुझ्या बापाला दारात यायला तोंड दाखवायला जागा नाही. हा, तू तसलं कशाला भ्रमात लागली राहू नका. सांगायला? काय तसल्या दगड लय मोठी ती उचलत नाही तुम्ही जावा की इथनं. तुम्हाला कुणी अडवलंय का? इथनं जावा बरं तुम्ही. बस इथली हे वाटलं ये नाही तुझ्या बाला बोलवून घे भावाला घे आईला घे मी बाला झालं तुझं बापाला चमचे. फोन करत नाही. बापून आई तुम्हाला सांगते काय होईल काय नाही. मी नाही कधी गेल्यावर माहित आहे. लागलाय नाटक करायला. तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा, माझ्या पद्धतीने मी बघते. मला तुमच्या घरलाच यायचं नाही. काय करायचं ते करा. जावा कुठं तुम्हाला जायचं ते जावा. मला कुठं जायचं ती माझी तुमची ते झाले नाटक. उठले की तुमची कामं, उठले की तुमची गुरं, उठले की तुमच्या परपंच नरड्याला आला आमच्या. आता मला एक शब्द बोलायचं नाही. तुम्ही जावा. तुम्हाला वाटारी का माहित्या अजिबात त्या बिजीत पण मला बघायचं नाही. बघते माझं पोट भरतंय का नाही. कष्ट करून खाईन पण तुमच्या खिलाडीला तोंड दाखवा येणार नाही. आता वैताग आणून सोडला तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं मला जगणं